वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण हे नाव सातत्याने समोर आलं। निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ त्याच्याकडे ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे निलेशचे हगवणेंसोबत कौटुंबिक संबंध होते आणि आहेत हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे। निलेशनेही त्याच्या पत्नीचा छळ केला होता। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल त्याच्या विरोधात 2019 मध्ये वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। निलेश चव्हाण याच्यावर कसपटे कुटुंबियाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैष्णवी यांचा मुलगा हगवणेंनी निलेशकडे दिला होता। बाळाला घेण्यासाठी कसपटे कुटुंबीय आले असता निलेशने त्याच्याकडील पिस्तूल त्यांच्यावर रोखली। त्यामुळे वारजे पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। निलेश याचे हगवणेंसोबत कौटुंबिक संबंध होते। निलेशच्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दिली होती की स्पाय कॅमेरा लावून तो तिचे व्हिडिओ काढायचा, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली। 3 जून 2018ला निलेश चव्हाणचं लग्न झालं। जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूम मधील फॅनला काहीतरी अडकवल्याचा संशय आला। याबद्दल निलेशच्या पत्नीने त्याला विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। फेब्रुवारीतही निलेशच्या पत्नीला घरातील एसीला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला। त्यावेळी निलेशने पत्नीला पुन्हा उडवाउडवीची उत्तरं दिली। यानंतर निलेशच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉपमध्ये त्यांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ आढळून आले। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचं निलेशच्या पत्नीला लक्षात आलं। पत्नीने याचा जाब विचारला असता निलेशने तिला चाकूने धमकावलं आणि तिचा गळाही दाबला। निलेशच्या पत्नीने सासू-सासऱ्यांना आणि कुटुंबातील इतरांना याबद्दलची माहिती दिली असता त्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली। त्यानंतर निलेश सुद्धा पुढील काही महिने पत्नीचा छळ करत राहिला। अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला। पत्नीच्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात 2022 रोजी गुन्हा दाखल झाला होता। चव्हाण या व्यक्तीवर काल वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काय हा कोण आहे नेमका व्यक्ती, कुठला गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला? निलेश चव्हाण याच्या विरुद्ध काल वारजे पोलीस स्टेशनला आर्म्स आणि कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आर्म्स आणि बाकीचे सेक्शन BNS नुसार गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला। निलेश चव्हाण राहणारा वारजे आहे औदुंबर कॉलनी या ठिकाणी। 19 तारखेला यातील जे कसपटे फॅमिली आहे त्यातील जी दुर्दैवी महिला मयत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या हगवणे फॅमिली दिला होता आणि ही त्यांना जेव्हा माहिती कळली कसपटे फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी ते निलेशच्या घरी गेले होते। त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही। त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलीसला आपला रजिस्टर आहे। याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलीस करत आहे। हा निलेश चव्हाण जो आहे त्याच्यावरती आधी देखील वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या पत्नीने जो विरोधात फिर्याद दिली गुन्हा 376 आहे। काय प्रकरण आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे? हा तर सर यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे। याच्यापूर्वी 2009ला सुद्धा याच्यावरती एक NC दाखल आहे। NCवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे। नंतर याच्यावरती इंजोळी पोलीस स्टेशनला ड्रंक ड्राईव्हचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे। 2022 मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने, त्याच्यावरती 376-373 या कलमान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चार्जशीट पूर्वी गेलेला आहे। एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे। याचा हगवणे कुटुंबियांशी काय संबंध आहे निलेश चव्हाण? आता याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामध्ये तुम्हाला वावदन पुढे सांगू शकेल, परंतु याच्यामध्ये त्याची फॅमिली रिलेशन होते आहेत हे याच्यावर सिद्ध होतं की ज्या त्यांचा बच्चू त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्या त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात आणि हे तपासात पुढच्या गोष्टी ज्या आहेत हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात पुढे आल्यास कासपटे कुटुंबियांची मागणी आहे की त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करा, मात्र आपण आता बंदुकीने धमकवल्या। आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वहस्ताने लिहूनली तक्रार आहे त्या तक्रारीवरून याच्यामध्ये जे सेक्शन अप्लाइड होतात ते सेक्शन आपण लावलेले आहेत। याच्यामध्ये अपहरणाबद्दल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांची लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केला। सर फरार आहे, काय स्टेटस आहे त्याचा? नाही याच्यामध्ये त्याला चौकशीला आता मी नंतर बोलूया, कारण याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे त्या कारवाई वारजे पोलिसांनी पुढे सुरू केली आहे। सर त्याच्या ज्या पत्नीने जी तक्रार दिली होती त्या 2022 नेमकी त्या तक्रारीत काय म्हटलं होतं? त्याच्यामध्ये असं की अनैतिक प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत
किंवा तो मारहाण केलेली होती त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता, असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या निलेश चव्हाण विरुद्ध दाखल आहेत. त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याचा आदेश गेलेला आहे. त्यांनी काय व्हिडिओ रेकॉर्डिंग काय केलं त्याचं नेमकं काय आहे सर? पूर्वीच्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. हा. आता त्या डिटेलमध्ये आपल्याला जावं लागेल, परंतु याच्यामध्ये याला आणखी एक म्हणजे याचं वेपन लायसन्स पण त्याला ऑक्टोबरमध्ये त्याला 22 त्याला मिळालेलं आहे. तर ते सुद्धा आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये वेपन सुद्धा करत आहोत. सर पण मग जो निलेश चव्हाण आहे, जसं तुम्ही सांगितलं की रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, पण आपल्याकडे वारजेला याच्या आधी फक्त 376चा तो एकच गुन्हा होता जो पत्नीने फिर्याद दिली होती, बरोबर? त्यावेळेस काही कारवाई केली होती आपण, त्याची काही माहिती घेतली? त्याच्या पुढची कारवाई चार्जशीट आणि पुढची कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा कारवाई झालेली आहे. परंतु इंजवडला पण त्याच्यावर केस आहे. पूर्वी वारजे पोलीस स्टेशनला सुद्धा 2009 साली एक पायगुडे नावाची इसम आहे, त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार, त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केलेलं आहे. आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपटे फॅमिलीला त्यांनी दमकवल्याचा पिस्टलचा दाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल केला.